नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. आता आम्ही चाललोय कोकण ट्रिपला आणि आम्ही बॅगा बिगा वगैरे सगळं रेडी करून चाललेलो आहे. आणि सध्या आता अंधार आहे, म्हणजे आता 10 वाजता निघलेलो आहे. म्हणजे म्हणतच असं अबे साले. हा, तर आता इथं वरती आपल्या मंडळापाशी गाडी थांबलेली आहे, तर आम्ही तिकडे चाललोय. आणि बहुतांश मी शक्यतो गाडीतला एवढं काय दाखवणार नाही, तरी आता बघू गाडीत गेल्यावर आणि आपण डायरेक्ट भेटूया कोकणात. कोकणात आल्यानंतर गाडीतून बाहेर असा व्ह्यू पाहिल्यानंतर मला एकच वाटलं की भाई आपण स्वर्गात आलो काय. नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या कोकण ट्रिपच्या पहिल्या भागमध्ये. आदल्या दिवशी रात्रीच्या 10 वाजता आम्ही तयार होऊन निघालो. माझ्यासोबत ट्रिपला येण्यासाठी माझा मित्र पण आलता. इकडे गाडी पण हजर होती आणि आपली सगळी पोवळे गँग पण आलती. मग काय इकडे गाडीला पुजण्यासाठी नानाश्रींच्या हस्ते नारळाला सोलून घेतलं. गाडी पुजून झाल्यानंतर पोराची एकच मळ चालली होती की नक्की जागा कुठं पकडायची. त्यात काही जण मागच्या सीट पकडाय पळायचे तर काही जण पुढली सीट. माझा तर विषय खोलच आहे. मी डायरेक्ट पहिला येऊन मागच्या सीटावर बसलो आणि डायरेक्ट खिडकीची दर 2 तासाला आमची इकडे चहा प्यायची सुट्टी व्हायची. आता एवढा 8 तासाचा प्रवास एका जागी बसून तर नाही होणार ना. त्यात आम्ही दोघं तिघ जण बारी बारीने ड्रायव्हर शेजारी येऊन बसायचो. आता किती नाही म्हटलं तरी एवढा लांबचा प्रवास म्हणल्यावर कोण ना कोणतरी जिम्मेदारी घेतलीच पाहिजे ना. मागच्या साईडला सगळी मंडळी झोपली होती, मग मला तर काय झोप नव्हती. मग मी ड्रायव्हर शेजारी येऊन बसलो. काय रस्ते तर फुल सुनसान होते, एकही गाडी दिसत नव्हती शेवटपर्यंत. रत्नागिरीचा अनुस्कुरा घाट उतरण्याआधी आम्ही जरा वेळ थांबलो. अरे समोरची पंटर लोक आपलीच दिसतात, कुठे गेली ती एवढ्या सकाळ सकाळी. तर इकडे फायनली आम्ही कोकणात आलो आणि खिडकीच्या बाहेर पाहिलं तर इथलं संपूर्ण व्ह्यू खरंच खूप भारी वाटायचा. ट्रिपला सुरू करण्याआधी जो सगळ्यात पहिल्यांदा आमचा जो पॉईंट होता तो म्हणजे कुणकेश्वर. मीठमुंबरी बीचच्या रस्त्याने जाताना तिथले जंगल पण खूप भारी होतं. तिथून पुढे आल्यानंतर रस्त्याच्या कडेलाच असलेला हा समुद्र, त्यावरील हा व्ह्यू खरंच खूप भारी होता. मीठमुंबरी बीच पासून 250 मीटरच्या अंतरावर कुणकेश्वर मंदिर आहे. मंदिरा शेजारी आल्यानंतर इकडे सगळ्यात पहिल्यांदा पोरांचं डायरेक्ट फोटोच काढायचं काम चालू झालं. पण फोटो काढायचं कारण असं की मागचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता किती भारी. कुणकेश्वर मंदिराचं दर्शन करण्यासाठी भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. मीठमुंबरी बीच पासून आम्ही जेव्हा कुणकेश्वरला गेलो तेव्हा आमच्यासोबत असं काही वेळ आम्हाला वाटलं नव्हतं. तर नमस्कार मित्रांनो, मी यश पवळे, स्वागत आहे तुमचं आपल्या कोकण ट्रिपच्या दुसऱ्या भागामध्ये. कुणकेश्वर मध्ये आल्यानंतर आमचा मेन विषय असा होता की आम्हाला आंघोळीची सोय भेटली नाही. मग तोंडावर पाणी मारून आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. ते म्हणतात ना, ज्याचं मन निर्मळ असते त्याला आंघोळीची गरज नसते. पाया पडून घेणे आधी म्हणलं थोडं पेटपूजन केलं पाहिजे. घरी तर कधी एवढ्या लवकर भूक नव्हती लागली, पण आज लयच भूक लागली होती. मंदिराच्या जवळ आलं की खरंच खूप भारी वाटायचं, कारण शेजारीच जवळ समुद्र किनारा आहे आणि याच समुद्राच्या मंद लाटा किनाऱ्याला येऊन धडकायच्या, त्या खरंच खूप भारी वाटायचं. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा देवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर तारामुंबरी पासूनच जवळ असलेला देवगड किल्ला आम्ही पाहायला आलो. आता या ठिकाणी विषय असा झाला की सगळे पोरं पुढे निघून गेले आणि आम्ही तिघच मागे राहिलो. सुरुवातीला जेव्हा किल्ल्यात एंट्री केली तेव्हा असं वाटलं की हा किल्ला बराच मोठा असेल, पण आतमध्ये आल्यानंतर मला फक्त एकच डायलॉग आठवला, भाई ये तो शुरू होते ही खत्म हो गया यार. प्रथम तर त्या ठिकाणी असलेल्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि त्याच गडाच्या तटबंदीला पाहत पाहत आम्ही समुद्र किनाऱ्याच्या जवळ आलो. बाहेर आल्यानंतर सगळे पोरं म्हणले चला मस्त काहीतरी थंड होऊन जाऊ द्या. देवगडचा देवगड किल्ला पाहून झाल्यानंतर आम्ही आलो विजयदुर्गचा विजयदुर्ग किल्ला पाहायला. बराच वेळ प्रवास करून आल्यानंतर या पोराच्या तोंडावर तेज कसं काय असा मला प्रश्न पडला. असो, तो प्रश्न बाजूला ठेवून आपण किल्ला पाहायला जाऊ. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 साली हा किल्ला जिंकला. किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी लावलेल्या बोर्डवरची माहिती वाचून पुरेपूर माहिती मिळवली. किल्ल्याच्या जवळ आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण ग्रुपचा फोटो काढून घेतला. इथून पुढचा भाग पाहूया आपण उद्याच्या भागामध्ये. देवगड किल्ला झाल्यानंतर आम्ही रत्नदुर्ग किल्ला पाहायला चालतो तेव्हाच गाडीत असं काहीतरी विषय झाला. तर नमस्कार मित्रांनो, मी यश पवळे आणि स्वागत आहे तुमचं कोकण ट्रिपच्या तिसऱ्या भागामध्ये. देवगड किल्ला पाहून झाल्यानंतर आम्ही सगळे विजयदुर्ग किल्ला पाहायला आलो. किल्ल्या शेजारी आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण ग्रुपचा फोटो काढून घेतला. ज्या किल्ल्यांवर आम्ही जायचो त्या किल्ल्यांवर गेल्यानंतर आम्हाला एकच प्रश्न पडायचा की हे सगळे किल्ले कसे काय बांधले असतील. आत्ताच्या काळात अत्याधुनिक मशनी असून पण असे बांधकाम होऊ शकत नाही, आणि मग हे त्या काळात कसं केलं असेल. विजयदुर्ग किल्ल्याला एवढे बुरुज होते की अक्षरशः आम्ही त्या किल्ल्याला वेढा घालून थकलो. विजयदुर्ग किल्ल्याची रचना पाहिली तर हा किल्ला तिन्ही बाजूनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला आहे. त्यात त्या समुद्राच्या लाटा जेव्हा किल्ल्याला येऊन धडकायचं तेव्हा खरंच खूप भारी वाटायचं. इकडे या कोपच्यात आदिभाऊ बसलेला, त्याला म्हणलं थांब जरा मला बघू दे कसा आहे नजारा. हे दाखवते खरं, पण इथून मोबाईल पडला असतं तर लयच अवघड झालं असतं. आता इकडे आमची पोरं सगळे किल्ल्याचा अभ्यास करून चाललेत. मला वाटते घरी जाऊन बांधतात कारण दुसरा. विजयदुर्ग किल्ल्यावर टाइम पण खूप झालता. मग इथून आम्ही निघालो रत्नागिरी मधल्या भाटे बीचवर. गाडीतला विषय असा झाला की पोरं पाण्याच्या बाटल्यांमध्ये पाणी भरून जे झोपल का त्याच्या अंगावर पाणी टाकायचे. भाटे बीचवर एंट्री मारल्या मारल्या आम्हाला एक असा आवाज ऐकू आला, आता याला आत्ताच बीचवर आलोय, कशाला पाय झाडायला ती. आता इथून पुढचा जेवढा वेळ आमच्या उरलाय तेवढा सगळा आम्ही या भाटे बीचवर घालवणार आहे. पण आमच्यातलं कुणाला या पाण्यात भिजायला जायचं नव्हतं. मग काय इकडे दिवसभर ब्लॉगिंगच केली. म्हणलं चला आता रील पण काढून घेऊया. जमिनीवर पाय टाकावलं, लयच वळवळ करायचं. म्हणलं काय बघा होतं इकडे नाही, हे बारीक बारीक खेकडे होते. इकडे या दोघांचं काहीतरी वेगळंच चाललं होतं. लयच यागरट गॅंग भाऊ आमची. आता इकडे या पोरांना काय सापडले आपण उद्याच्या भागात पाहू, पण त्याआधी तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्राला शेअर करून तरी दावा. ट्रिपच्या दिवशी रात्रीच्या 12ला पोरांना एवढी भूक लागली ना, बराच वेळ दुकानं पालती करून ना शेवटी त्यांनी चायनीज आणलंच भाऊ. तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, आता इकडे भाटे बीचवर येऊन आम्हाला जवळपास 1.5 तास झालता. त्या तिकडे हे पोरं काय खजिना सापडीत होती काय माहिती. अरे हे तर खेकडे शोधित यात. तिकडे मागे एका जागी राहून पण लय कंटाळा यायला लागला. म्हणलं चला आता राऊंडच मारून येऊया बीचला. आता बरेच जण असे असतात का बीच वाले असे काहीतरी बदाम काढतील आणि त्यात बांधबीन खोजतील आणि त्याच्यावर नाव काढतील. आता तसंच करावं म्हणलं आपण पण. आता इथून आम्ही कुठेतरी स्टे करायला निघलोच होतो, पण तेवढा तिथे नाही काहीतरी व्यायाम करायचं दिसलं. इथं पोरं डायरेक्ट जोरबीर काढायला लागली. आता या ठिकाणी दत्ताने आम्हाला चॅलेंज दिलं की खर्च करतो 20 जोर काढून दाखवता. आमच्या इथं काय झालं नाही, पण दत्ताच्या जे एक्सपर्ट आहे त्याने डायरेक्ट 20 जोर काढून दाखवले. शेवटचा जोर काढून झाला. म्हटलं करा आता खर्च. आता आम्ही
जेव्हा बीच होतं तेव्हा 2-3 पोरांना पुढे जाऊन एका हॉटेल बघून आलती. मग रूम आल्यानंतर इकडे बॅग बिग सगळ्या ठेवल्या आणि म्हणलं आता रिलॅक्स झालो बाई. रूम आलो इकडे फ्रेश वगैरे झालो आणि याच्या त्याच्या रूम मध्ये जाऊन आम्ही टाइमपास करायला लागलो. एवढी कटाळलेली ना पोरं का आल्याला डायरेक्ट इथं पडीच टाकून दिली यांनी. नंतर मग आम्ही इकडे खाली जेवण करायला निघालो. जेवण करून झाल्यानंतर आम्ही सगळे इथे ना जमा झालो आणि जरा टाइमपास करायला लागलो या गल्ल्यांमध्ये. नंतर असं ठरलं की जवळच 1 किलोमीटर ना सनसेट पॉईंट होता, चला तेच पाहायला जाऊ. या ठिकाणचा व्ह्यू एक नंबर होता बरं का. मग जरा वेळ बाकड्यांवर बसून आम्ही जरा गप्पा मारल्या. ते झाल्यानंतर इथे जवळच व्हॉलीबॉलचं ग्राउंड भरलं होतं, तिथे झालो. मग आम्ही व्हॉलीबॉल पाहिला. मी पोरांना म्हणलं बरं का चला आपण खेळू. चायला पण ती एवढं खतरनाक खेळायची नाही का आमच्या डोक्याबाहेरचीच केस होती. रूमवर आल्यानंतर आम्ही जरा वेळ टाइमपास केला आणि डायरेक्ट झोपलो. पण इकडे दुसऱ्या रूमच्या पोरांना काय एवढी भूक लागली होती काय त्यांनी 12 वाजता जाऊन इकडे चायनीज आणलं. मग काय आम्ही आलो खायला इकडे. पण ट्रिप मध्ये पोरांबरोबर फिरायला गेलं मजाच असते राव. इकडे पोरं ट्रिपला आले त्याचं काय त्यांना घेणं देणंच नाही. जे उठा ते रूमवरून खाली आलं का डायरेक्ट फिरायला जाते बाहेर. तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या कोकण ट्रिपच्या 5व्या भागामध्ये. आपल्या ट्रिपचा आज दुसरा दिवस होता आणि आम्ही सगळे पोरं ट्रिपला गेलतो, त्यामुळे मनसोक्त आनंद घेतला. या 2 दिवसात आम्ही आमच्या घरचं सगळं टेन्शन विसरून गेलतो. आज आम्हाला सकाळी लवकर रूम मधून चेकआउट करायचं होतं, पण त्याआधी आम्ही उरकून तयारच झालतो. मग आलो खाली चहा प्यायला. दिलेल्या टाइमला चेकआउट नाही झालं तरी चालेल, पण इकडे आपला चहा पिऊन झालाच पाहिजे. नंतर शेवटी आम्ही सगळ्यांनी आमच्या बॅगा घेऊन तिथून चेकआउट केलं आणि आजचा आमचा पॉईंट होता की रत्नागिरी मधीलच रत्नदुर्ग किल्ला पाहायचा. किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री केल्या 2 पट्ट्यांची डायरेक्ट भांडण व्हायला लागली होती. हा किल्ला पण समुद्राच्या पाण्याने तिन्ही बाजूंनी वेढलेला आहे. आपण त्या ठिकाणचा जो नजारा होता ना तो डोळ्यांनीच पाहण्यासारखा होता, कारण की मी तो शब्दात नाही व्यक्त करू शकत. आम्ही ना तब्बल 400 ते 450 किलोमीटर एवढं लांब आलतो, पण आम्हाला ना असं वाटलंच नाही की आम्ही आमचं घर सोडून एवढं लांब आलोय. खरंच पोरांबरोबर ट्रिपला जाण्याची ना मज्जाच वेगळी असते. इकडे या दोघांचं सेपरेटच फोटो काढायचं काम चालू होतं. याला आम्हाला घेतलं असतं राव. इकडे किल्ला पाहून आम्ही खाली आलोच आणि या किल्ल्याच्या जवळच रत्नदुर्ग शिवसृष्टी तेच पाहायला जायचं होतं आम्हाला. इथं आल्यावर समजलं की याचं अजून काम चालू आहे, तर इथं आम्हाला काही तिकीट वगैरे फाडायलाच नाही लागलं. मग चला काही का होईना आपलं फ्री मध्ये काम झालंच राव. आतमध्ये एंटर केल्या आपल्याला समोरच महाराजांची मोठी मूर्ती दिसते. आता या ठिकाणी ना बऱ्याच किल्ल्यांचे ना सिमेंट कॉन्क्रीट मध्ये लहान साईजचे मॉडेल तयार करून ठेवले होते. हे सगळं पाहून झाल्यानंतर आम्ही निघतो दुसऱ्या लोकेशनला. राहिलेला भाग आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये पाहू. शहरातली पोरं घाबरत असतील राईड करायला, पण इकडे गावाकडची पोरं बिंदास असतात. या राईड वगैरे आहेत ना आमच्या पोरांसमोर सगळे चिल्लर. तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, तर या ठिकाणी रत्नदुर्ग किल्ला पाहून झाल्यानंतर आम्ही आलतो तिथल्याच जवळ मच्छी मार्केटला. समुद्रातून मच्छी कशी आणतात आणि या ठिकाणी कशी सेल करतात नाही आज मला कळालं. तिथल्या काकूला एका माशाची प्राइस विचारली, त्यांनी प्राइस एवढी सांगितली की मा बजेट नव्हतं ट्रिपचं तेवढं. इकडे सगळं मार्केट पाहून झाल्यानंतर आम्ही बोटिंगच्या साईडला आलो. बऱ्याचशा बोटीच्या रात्री समुद्रात मासे आणायला गेलते, त्या परत रिटर्न आलत्या. त्यांमधून चाललं होतं मासे अनलोडिंग करायचं काम. बघा आता तुम्ही ऑन कॅमेरा दाखवते याची नजरच गाणी. बरं आता विषय असा की आम्ही आता गणपतीपुळेमध्ये आलतो आणि या ठिकाणी आम्हाला लय भूक लागली होती. मग आम्ही इथे ना मिसळची ऑर्डर दिली. सगळ्यात पहिल्यांदा आमचं असं ठरलं की पहिलं बाप्पांचं दर्शन घेऊन येऊया, मग बीचवर जाऊया. आणि इकडे लाईन पण बाहेरूनच चालू झाली. म्हणलं आता बीचवर जाता येते का नाही. इकडे बीचवर जायचं म्हणलं की कापड बदलायच लागतं. मग आम्ही सगळे कपडे बदलून निघालो बीचवर. आणि आम्ही ना चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आलतो, त्यामुळे इकडे बीचवर गर्दी पण लय होती आज. बीचवर आल्यावर पोरांचं काम काय असते फक्त पोरांनाच माहिती. आता तिथे ना बऱ्याचशा राईड होत्या, काय नाही भुईचक्राच्या राईड होत्या. आता इथे एक अशी राईड होती का ते केळ्यावर बसून ना समुद्रात जायचं होतं. आता आमची पोरं म्हणतात काय ते केळ्यावर बसून जायचं आणि परत रिटर्न यायचं आणि त्याचे पैसे द्यायचे, त्यापेक्षा आपण काहीतरी वेगळी राईड करू. नंतर मग इकडे आम्ही सगळ्यांनी या भुईचक्राची राईड केली. मग नंतर सगळी मज्जा मस्ती करून झाल्यानंतर आमचा घरचा प्रवास सुरू झाला. पोरं एवढी दमली होती की हे त्याच्या गळ्यात टाकड्या टाकून ते याच्या गळ्यात टाकड्या टाकून झोपली होती. मग संध्याकाळच्या 9च्या दरम्यान आम्ही एका हॉटेलला जेवायला थांबलो. आता त्या हॉटेलचं नाव पण भारी होतं, हॅप्पी ढाबा. जेव्हा त्यांच्या काउंटरवर या सगळ्या गाड्या बघितल्या तेव्हा समजले पंजाबी लोकांचा ढाबा आहे. आणि इकडे त्यांच्या रेट प्रमाणेच त्यांच्या जेवणाला क्वालिटी पण एक नंबर होती.